नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माता लक्ष्मीच्या कृपेसाठी कोणतं स्तोत्र म्हणायचं, कसं म्हणायचं, कधी म्हणायचं याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एक खास स्तोत्र जर तुम्ही 11 वेळा म्हटलात ना, तर माता लक्ष्मीच्या कृपेचा अनुभव येतोच येतो. कोणतं आहे ते स्तोत्र, कसं म्हणायचं सांगते ऐका. ते स्तोत्र म्हणजे महालक्ष्मी अष्टक आणि ते कसं म्हणायचं ते या व्हिडिओत म्हणून दाखवणार आहे. पण त्याआधी या स्तोत्राचं महत्त्व लक्षात घ्या. माता महालक्ष्मीची कृपा मिळवून देणारे जी स्तोत्र आहे त्यामध्ये महालक्ष्मी अष्टक आहे. महालक्ष्मी अष्टक हे इंद्राने रचलेलं आहे. जेव्हा इंद्रावर माता लक्ष्मी रुसली होती आणि इंद्राकडे माता लक्ष्मीने पाठ फिरवली होती, इंद्राचे इंद्रपद गेलं होतं, तेव्हा माता लक्ष्मीची उपासना त्याने केली आणि महालक्ष्मी अष्टकाची रचना केली. त्यामध्ये माता महालक्ष्मीची स्तुती आहे. हे स्तोत्र म्हणणाऱ्यांचे सगळे शत्रू दूर होतात. हे स्तोत्र नित्य पठण करणाऱ्याला धनधान्याची कमतरता कधीही पडत नाही आणि हे स्तोत्र म्हणणाऱ्याला विजयश्री सुद्धा प्राप्त होते, अर्थात त्याच्या कार्यामध्ये यश सुद्धा मिळतो, असा उल्लेख या स्तोत्रामध्येच आहे. महालक्ष्मी अष्टक इतकं प्रभावी आहे की ते जर तुम्ही तुमच्या उपासनेमध्ये नियमित म्हणलात तर तुम्हाला नक्कीच माता लक्ष्मीच्या कृपेचा अनुभव येतो. आणि खास करून दिवाळीच्या दिवशी जेव्हा माता लक्ष्मीची पूजा केली जाते तेव्हा जर हे स्तोत्र तुम्ही 11 वेळा म्हटलात तर अत्यंत लाभ या स्तोत्रापासून होत असतो. लक्षात घ्या, आपल्याला आपल्या स्तोत्राची मंत्राची शक्ती माहीत नसते. नक्की हे स्तोत्र कसे म्हणायचे तेही माहीत नसतात आणि मग आपण अगदी या साध्या साध्या उपायांपासून दूर राहतो. हो, पण लक्षात घ्या की प्रामाणिक कष्ट, प्रयत्न, आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्यालाच करावे लागतात. माता लक्ष्मीची कृपा होते म्हणजे काय, तर संधी आपल्यापर्यंत येतात. त्या संधीचा लाभ आपल्याला घेता येतो. बऱ्याचदा असं होतं, एखादा मुलगा खूप इंटरव्ह्यू देतोय पण त्याला नोकरीच मिळत नाही. प्रयत्न तर तो करतोय पण त्याला यश मिळतंय का? किंवा एखादी व्यक्ती दुकान टाकून बसली आहे, दुकान चालण्यासाठी भरपूर प्रयत्न करतीये पण त्याचं दुकान चालत नाहीये. अशा जेव्हा समस्या असतात तेव्हा आपल्याला कुठेतरी देवाचे पाय धरावे लागतात आणि माता लक्ष्मीची कृपा झाल्याशिवाय या गोष्टी घडत नाहीत. म्हणून आपल्याला प्रयत्नांना भक्तीची जोड द्यायची, त्यामुळे आपलं काम 100% होतं. आता हे महालक्ष्मी अष्टक जे आहे ते तुम्हाला दिवाळीच्या दिवशी 11 वेळा म्हणायचं आहे. खूप वेळ नाही लागणार. हे स्तोत्र जर तुम्हाला चांगल्या प्रकारे म्हणता येत असेल तर अगदी 3 ते 5 मिनिटात हे स्तोत्र एकदा म्हणून होतं. हो, पण त्यासाठी सराव चांगला करता आला पाहिजे. आता सराव कसा करायचा, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला, दिवाळीच्या आधीच पोहोचतोय, तेव्हा दिवाळी येईपर्यंत म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशीपर्यंत हे स्तोत्र रोज थोडं थोडं म्हणायची प्रॅक्टिस करा. हा व्हिडिओ सारखा सारखा ऐका, कारण व्हिडिओ पुढे स्रोत आहे आणि त्या स्रोतामध्ये शब्द श्लोक सुद्धा दिलेले आहेत. नजर श्लोकावर असू द्या आणि कान ही श्लोकांची श्रवण करू द्या. म्हणजे डोळे आणि कान लक्ष देऊन स्रोतावर जर तुम्ही फोकस केला तर हे स्तोत्र तुम्हाला चांगल्या प्रकारे म्हणता येईल. तुमच्यापैकी काही जणांना आधीच म्हणता येत असेल तर प्रश्नच मिटला. पण जर तुम्हाला म्हणता येत नसेल, लक्ष देऊन ऐका. 11 वेळा ऐका, 15 वेळा ऐका, म्हणता येईल इतकं अवघड नाहीये. चांगलं म्हणता यायला लागलं की दिवाळीच्या दिवशी तुम्ही व्यवस्थित लक्ष्मीपूजन झालं की देवीपुढे बसून हे स्तोत्र 11 वेळा श्रद्धा, भक्तिपूर्ण अंतःकरणाने म्हणा. देवीपुढे तुमचं गाऱ्हाणं मांडा. आई, आमची आर्थिक समस्या दूर होऊ दे, असं आईला प्रेमाने आवाहन करा. बघा तुम्हाला या स्तोत्राचा अनुभव येतो की नाही. पण अर्थात श्रद्धा, भक्ती हवी, प्रयत्न हवेत आणि तेवढा दृढ विश्वास हवा. या स्रोतामध्ये तेवढी शक्ती आहे. या स्रोताचा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे. तुम्हालाही घ्यायचा असेल तर आधी हे स्तोत्र ऐका. श्री महालक्ष्मी अष्टक स्तोत्र. नमस्तस्येस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोलासूर भयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सर्वज्ञ सर्व वरदे सर्वदृष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सिद्धी बुद्धी प्रदे देवी भक्ती मुक्ती प्रदायनी मंत्र मंत्रे सदा देवी महालक्ष्मी नमस्तुते. आद्य तरही ते देवी आद्यशक्ती महेश्वरी योग जे योग संभूते महालक्ष्मी नमस्तुते. स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. पद्मसनस्ते देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते. श्वेतांबरधरे देवी नानालंकार भूषिते जगस्तीसे जगन्मात महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्य अष्टक स्तोत्रिय पठते भक्तिमान नर्य
सर्वसिद्धी मवाप्नोति राज्य प्राप्नोति सर्वदा एककाले पठे नित्य महापाप विनाशन द्विकालय पठे नित्य धनधान्य समन्वित्य त्रिकालय पठे नित्य महाशत्रु विनाशन महालक्ष्मी भरवे नित्य प्रसन्न वरदा शुभा। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माता लक्ष्मीच्या कृपेसाठी कोणतं स्तोत्र म्हणायचं, कसं म्हणायचं, कधी म्हणायचं याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे। कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।